नैवेद्यासाठी एकाच कुकरमध्ये डाळ भात भाजी मी बनवली आहे. तर ते खाली भात, त्याच्यावरती डाळ आणि त्याचे बटाटे, 2 बटाटे सालं काढून त्याचे पीस करून घेतले आणि त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर आणि मीठ घालून ते सगळं ढवळून घेतलं आहे. आणि आता कुकरमध्ये ठेवून कुकरच्या मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे. तर कुकरच्या 3 शिट्ट्या करून कुकर आपला थंड झाला आहे. तर तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा, हे आपले बटाटे शिजलेले आहेत, ही डाळ आणि तो भात. आता आपण बटाटे ते थंड करून घ्यायचे, पूर्ण थंड झाल्यावर शिवाय त्यांना हात लावायचा नाही. आता त्याच्यावरती वरून मी खोबरं घातलं आणि कोथिंबीर घालून ते मिक्स करून घेतले आहे. आणि आता आपण ह्या बटाट्याला वरून फोडणी द्यायची आहे. तर कढईमध्ये तेल घातलं, राई, जिरं आणि कढीपत्ता घालून ही मस्त गरमागरम फोडणीवरती ओतून ते ढवळून घेतलं. झाली आपली बटाट्याची भाजी तयार. आता आपण डाळीलासुद्धा, डाळ तुम्ही त्याच डब्यात पण शिजवू शकता. तर फोडणी तयार केली आणि त्या डब्यात हवी तर डब्यात ओतू शकता, पण मी त्या पॅनमध्ये ओतली आणि डाळीला उकळी काढून घेतली. आणि अशा प्रकारे आपली डाळ पण तयार झाली. थँक्यू.